7ला आम्ही पैदल निघतो उद्यापासून 14 पर्यंत आम्ही सगळ्याच्या आपल्या लावतो. तुम्ही 14 पर्यंत त्याचं लावून टाका. आमची माझं ऐकून द्या. माझं लढाई सरकार सगळं आहे की तुमच्यावर येऊ नये एवढी विनंती आहे. आता आम्ही कलेक्ट करतो. हे 14 नाही मान्य आहे, पण हे इतके प्रकरण प्रवृत्ती नाही पाहिजे ना. जर तो दिव्यांगाचं तो कोण सीवन नालायक असेल उत्पन्नाच्या एकूण उत्पन्नाच्या 5% तो काय करतोय, एकूण उत्पन्नाच्या 5% खर्च करतच नाही. तो कसं करतो, तो सर्व आस्थापना खर्च करून करतो. आस्थापना सगळं खर्च करून 5% करतो आणि ते दिव्यांगासाठी करतो. तुम्हाला मागे मी सांगितलं, मागे तुम्ही सांगितलं, तुम्ही म्हणा मी लगेच बैठक घेतो आणि त्याचं सगळं प्रकरण निकाली. वेळ नाही. आता कायदा काय आहे, तुम्ही अपंगासाठी तुम्हाला वेळ नसाल आणि तो काम करत नसाल तर मग आम्हालाच कायदा हाती घ्यावा लागेल. चांगलं नाही आहे. तुमच्याकडून अपेक्षा नाही आहे. अहो तुमची पण तो साला शिवा ऐकत नाही. त्याला मारायला जाऊ का मी? काय अपेक्षा आहे? तुम्ही अधिक गुन्हा दाखल करून देऊ काय? हे चुकीचं आहे का नाही कलेक्टर? तुम्ही सांगा. तुमचा नगरपालिकेचा सीओ या आस्थापनाचा खर्च करून 5% खर्च करत असेल आणि कायदा जर पूर्ण उत्पन्नाच्या 5% खर्च करा असं म्हणत असेल आणि तरी तो ऐकत नसेल, दहाडा आंदोलन करून, तर काय करायचं आम्ही? मीटिंगचा विषयच नाही. अहो कायदा काय म्हणतोय, तुम्ही एक पत्र लिहा का त्या एकूण उत्पन्नाच्या 5% खर्च करावं लागतं. त्याच्यासाठी काय मीटिंग घ्यायची आहे? त्याला फोन करून पुऱ्या महाराष्ट्रामध्ये, हिंदुस्थानामध्ये तुम्ही GR वाचा. मी तुम्हाला GR पाठवतो. एकूण उत्पन्नाच्या 5% हे दिव्यांगांसाठी खर्च करावं लागतं. एकूण उत्पन्नाच्या 10% महिला बाल कल्याणासाठी खर्च करावं लागतं आणि एकूण उत्पन्न, तुम्ही सीओ होते, तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे. तुम्ही नौका करू, आम्ही तुम्हाला विनंती करत नाही आणि तो आमचा धंदा नाही. तुम्हाला आम्ही हे सांगण्याचं काम करतोय. 14 पर्यंत झालं तर उचित आहे, नाहीतर एक संघर्ष तुमच्यासोबत आहे.